हॅपी मॉर्निंग. रेडी आहात? फारच अवघड आहे बाबा तुमचं. साधा औपचारिकता म्हणून सुद्धा तुम्ही हाय हॅलो करत नाहीये. कठीण आहे. ती कामाची गडबड आहे सगळ्यांची घरात. की मौन व्रत आहे आज सगळ्यांचं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आमच्याकडे ना हॅपी मॉर्निंग असते. जिज्ञासा गुरुकुलममध्ये. जिज्ञासा गुरुकुलममध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अभ्यासाचा क्लास जो आपण घेतो तर तो आपला एक ब्रँड आहे 360 डिग्री सायलेंट ब्रेन अकॅडमी. तर आपलं जिज्ञासा गुरुकुलमचं एक ब्रीद वाक्य आहे की रात्री मला 10ला 11ला जरी कोणाचा इमर्जन्सी फोन आला समजा आपल्या विद्यार्थ्यांचा तर तेव्हा सुद्धा संध्याकाळी सुद्धा ते हॅपी मॉर्निंग म्हणतात. कारण आमचं असा समज आहे किंवा आम्ही असं मानतो आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा शुभ सकाळ असावा आणि फक्त गुड म्हणजे चांगला नाही तो सुखद म्हणजे हॅपी असावा आनंदी असावा म्हणून आम्ही एकमेकींशी बोलताना हॅपी मॉर्निंग असंच म्हणतो. जोपर्यंत तुमचे कॅमेरा सुरू होणार नाही तोपर्यंत सेशन पुढे जाणार नाही. कारण ज्यांचं ऑलरेडी ट्रेनिंग झालेलं आहे ज्यांनी पुस्तकं घेतलेली आहे तर त्यांच्यासाठी आजचं सेशन आहे. म्हणजे आज तुम्हाला बोलायचंय. ओके. तुम्हाला जर पुस्तक सोडवताना काही डाऊट्स असतील किंवा क्लास सुरू करण्यामध्ये विद्यार्थी कसे मिळावे यामध्ये तर त्याबद्दल तुम्हाला आज बोलायचंय. नवीन कोण आहे आज इथे की जे आज फर्स्ट टाइम जॉईन करतायत? अंतिम करायला लागते. ओके रश्मी नवीन आहात आज. अस्मिता अजून आज संख्या का इतकी कमी आहे कोणाला सॉल्व नाही करायचंय का बुक्स? चला तुमच्यापैकी कोणी बुक्स घेतलेले पोहोचलेले त्यांनी काहीतरी बोलायचंय. केली का सुरू सॉल्व करायला सुरुवात केली का किंवा विद्यार्थी मिळवण्यासाठी प्रयत्न केला का? कुठून आहात तुम्ही अस्मिता? अर्चना तुम्ही पाटस मधून जे आहात त्याच का? ओके डिंपल भुसावळ मधून आहे बरोबर. येस. हा. संगीता तुम्ही कुठून आहात? सरनेम काय तुमचं? Yes. भाग्यश्री प्राजक्ता. सरनेम सांगा.
परत एकदा नाव सांगा तुमचं. प्राजक्ता. ओके. तुम्ही आज पहिल्यांदा आहात का की घेतले आधी ट्रेनिंग? ओके. ओके. अं, भाग्यश्री. भाग्यश्री तुम्ही कुठून आहात? रुपाली ताई तुम्ही? सरनेम काय तुमचं? हा. ओके. ओके. मी जर एखाद्या व्यक्तीचं नाव इथे घेते आहे, तुम्ही जर माझ्याकडून काहीतरी शिकण्यासाठी आलेले आहात आणि 4-4 वेळेला नाव घेऊन सुद्धा जर तुम्ही होकार देत नाहीये, तर हे कुठले काय म्हणजे काय बोलावं मी? येस अस्मिताताई बोला, तुम्हाला काही बोलायचं आहे? ओके. येस, येस. आलं लक्षात. हो, हो. पाठवते. अं, येस, येस. आज तुम्ही विचारू शकता. 27 तारखेला पुन्हा नव्याने ट्रेनिंग सुरू होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी गुरुवारच्या निमित्ताने 2 दिवस सेशन घेतलं होतं. पहिल्या दिवशी 2 तास, दुसऱ्या दिवशी 2 तास या पद्धतीने. तर पहिल्या 1 तासात अबॅकस का शिकावं, कुणी शिकावं, अबॅकसचे असे काय फायदे, की सगळीकडे आपण बघतोय, की जो तो उठतोय, तो मुलांना अबॅकसचे क्लास लावतोय किंवा अबॅकससाठी इन्क्वायरी करतोय. तर असं काय आहे त्या अबॅकसमध्ये काय फायदा आहे? तर बऱ्याचदा सर्वसामान्य लोकांना फक्त कॅल्क्युलेशन फास्ट होतात एवढंच माहितीये. ओके. पण त्याच्याही व्यतिरिक्त खूप काही फायदे अबॅकसचे आहेत ते आपल्याला माहिती नाहीये. ते सायंटिफिक सगळे आहेत. तर त्याच्यावर आपण एक तास चर्चा केली होती, की आपण पुन्हा एकदा ते लाईव्ह सेशन घेऊया 27 तारखेला. दुसऱ्या एका तासामध्ये अबॅकसच्या बिगिनर लेव्हलचं ट्रेनिंग मी दिलेलं होतं. सेकंड डे 2 तासात अबॅकसच्या फर्स्ट लेव्हलचं ट्रेनिंग दिलेलं होतं. इन बिटवीन प्रश्न उत्तर झाले किंवा प्रॅक्टिकली इथे सॉल्व्ह करून घेतलं गेलं. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगितलं, की मी हे का सुरू करते, की माझ्याकडे असे खूप फोन येतात कारण मी खूप आधीपासून वर्किंग आहे वेगवेगळ्या एरियामध्ये. तर मला म्हणतात, की आम्हालाही काहीतरी काम सांगा आणि घरबसल्या काम करायचं. तर माझ्याकडे जे स्किल आहे ते मी देते. आता माझ्याकडे अबॅकसचं स्किल आहे ते मी तुम्हाला देते. असं नाही की मी कुठलं तरी मार्केटिंग एखादी कंपनी आहे किंवा एखादं तुम्हाला एम-एल-एम सिस्टम मध्ये काम करायचंय, कोणाला जॉइन करायचंय, काही प्रोडक्ट विकायचंय. असलं आपल्याकडे काही नाहीये. मी पहिल्याच पोस्टमध्ये तिथे क्लिअर मेन्शन केलेलं आहे. वर्क फ्रॉम होम आहे ॲज अ बॅकअप टीचर म्हणून जर करायचं असेल तर. इथे हिडन असं काही ठेवलेलं नाहीये. ओके. सो माझं जे स्किल आहे, मला छान अबॅकस शिकवता येतं, मला ते समजतं, मी ते तुम्हाला शिकवणार. जर तुम्हाला यामध्ये आवड निर्माण झाली, तुम्हाला वाटलं, की मी घरात बसून हे मुलांना शिकवू शकते, स्वतःच्या किंवा ट्युशन घेऊ शकते अबॅकसची, तर तुम्ही हे काम सुरू करू शकता. तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला गरज असणार आहे अबॅकसचं टूल आणि अबॅकसचं पुस्तक. ठीक आहे? तर ते पुस्तक ₹600 भरून तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही माझ्याकडून घेतलं तरच मी पुढचं ट्रेनिंग तुम्हाला फ्री देईल. तुम्ही जर बाहेरून पुस्तकं विकत घेणार असाल, तर मी कसं काय तुम्हाला ट्रेनिंग फ्री देणार? है ना? हा एक कॉमन सेन्स आणि व्यवहाराचा प्रश्न आहे. सो ट्रेनिंग सगळं फ्री दिलं. त्याच्यानंतर अजून एक सेशन घेतलं, की अबॅकसचा बिझनेस मॉडेल मी तिथे एक्सप्लेन केलं होतं, की कशा पद्धतीने तुम्ही काम करू शकतात, कशी तुम्ही फी घेणार, ऍडमिशन कशा मिळवणार, त्या कशा टिकवणार आणि तिथून पुढे तुमच्याकडे किती रुपये शिल्लक राहणार दर महिन्याला जर तुम्ही प्रामाणिकपणे 1 तास काम रोज केलं तर. तर हे सगळं गणित त्यांना दाखवलेलं होतं. बिझनेस मॉडेल या पद्धतीने काम झालं. त्याच्यानंतर ज्यांना वाटलं खरंच की आपण वर्क फ्रॉम होम शोधत होतो, तर ॲज अ बॅकअप टीचर हे आपल्यासाठी आहे, असं ज्यांना वाटलं त्यांनी ₹600 पे केले. मग त्यांना मी अबॅकसची पुस्तकं पाठवली, टूल पाठवलं आणि त्यांना ई सर्टिफिकेट दिलं कारण ऑनलाईन क्लास आहे. ठीक आहे. आता इथून पुढे आज त्यांचं हे पहिलं सेशन आहे ज्यांना पुस्तकं मिळालेली आहेत त्यांच्यासाठी, की शिकवलेलं तर आहे टॉपिक. सगळे व्हिडिओ YouTubeला दिलेले आहेत कारण सगळ्यांसाठीच फ्री होतं. पण इथून पुढच्या लेव्हलच्या पेड असतील त्याचे व्हिडिओ YouTubeला येणार आहेत. ज्यांना शिकण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी
आपण प्रायव्हेट सेशन होतील आणि तिथेच त्यांना त्या रेकॉर्डिंग मिळतील. ओके, या पद्धतीने आपलं काम आहे. आता माझी अपेक्षा अशी होती की तुम्हाला जर सगळं लाईव्ह सेशन मध्ये 5 तासात शिकवलेलं आहे, पुस्तकामध्ये तेच आहे, काउंटिंग आहे 1 ते 100, त्याच्या पलीकडे काही नाहीये, तर तुम्ही ती पुस्तकं सोडवायला सुरुवात करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट बनवून दिलेली होती मार्केटिंगसाठी. ती पोस्ट तुमच्या सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअप स्टेटसला शेअर करणं. त्याच्यासोबत तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलं गेलंय ते शेअर करणं हे अपेक्षित होतं. पण एक किंवा दोघींनीच ते सर्टिफिकेट स्टेटसला ठेवलं. याचा अर्थ त्या दोघींना सिरियसली या फील्डमध्ये काम करायचं आहे असं मला वाटलं. बाकीच्यांनी कोणीही ठेवलं नाही किंवा मग तुम्ही ग्रुपला शेअर केलं असेल किंवा लोकल मार्केटिंग केलं असेल तर व्हॉटेवर. तर आपला अजेंडा असा आहे की मी तुम्हाला फर्स्ट आणि बिगिनर अशा 2 लेवल शिकवल्यानंतर तुम्ही त्या पुढे मुलांना शिकवायचे आहे. अर्थात तुम्ही फ्री नाही शिकवणार. तुम्हाला 2400 रुपये एका लेवलचे एका मुलाकडून घ्यायचे आहेत आणि तुम्ही तुमचे स्वतःचे ते क्लासेस सुरू करणार. त्याच्यातले 600 रुपये तुम्ही माझ्याकडे पाठवणार बुक्स घेण्यासाठी आणि 1800 रुपये पूर्ण तुमची ट्युशन फी असणार. ओके, जर तुम्ही शालेय विषयांच्या ट्युशन्स घेतल्या तर एवढी फी आपल्याला मिळत नाही. पण इथे पूर्ण 1800 रुपये एका लेवलसाठी एका महिन्यासाठी एका मुलाकडून तुम्हाला मिळतात. तर असे कमीत कमी 5 मुलं जर तुम्ही शिकवले तरच तुम्हाला सेकंड लेवल फ्री शिकवली जाईल. अदरवाईज तुम्हाला लेवल शिकायची आहे सेकंड पण तुमचे 5 विद्यार्थी झालेले नाही, तर तुम्ही माझी फी मला पे करून पुढची सेकंड लेवल माझ्याकडून शिकू शकता. या पद्धतीने आहे. तर मला असं वाटतं, मला जे दिसलं त्याच्यात एक डिंपल ताई व्हेरी सिरियस आहे. त्यांचे ऑलरेडी क्लासेस आहेत, ते मास्टर किट पण घेत आहेत. तर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत पुढे विद्यार्थी मिळवण्यासाठी. बाकी रुपाली त्यांना पण मला काल त्यांचं स्टेटस दिसलं की त्यांनी त्याचं ऍड याला ठेवलेली होती आणि अर्चना ताई. ठीक आहे. आता बाकीच्यांचे सगळ्यांचे कॅमेराज बंद आहेत आणि कोणी काहीही बोलत नाहीये तर मी काय करणार? तुम्हाला समोरून विचारायचंय तुमचे प्रश्न किंवा पुस्तकातले सोडवण्यात आलेल्या अडचणी. येस, बोला स्मिताताई. बिलकुल करू शकता. पण तिथे काय होतं, जी फी तुम्हाला 1800 रुपये पर स्टुडंट तुमच्या खिशात मिळणार आहे ती तुम्हाला मिळत नाही. सुरुवातीला तुम्हाला 2-4 महिने असं वाटेल की आपल्याकडे स्टुडंट कमी आहेत, आपल्याला मिळत नाही. पण एकदा 2-4 महिने तुम्ही मार्केटमध्ये रोज ऍडव्हर्टाईज केली, हं? बघा, आता सुद्धा मोठ्या कंपनीज आहेत ज्या ऑल सेट आहेत पण त्यांची टीव्हीला रोज ऍड असते, पेपरला रोज ऍड असते. अशा कितीतरी कंपन्या आहेत. प्रत्येक प्रोडक्टची आपण ऍडव्हर्टाईज पाहतो, टीव्हीवर येते किंवा पेपरला येते. तर त्यांनी केली नाही तरी चालणार आहे. ऑलरेडी त्या फुल सेट आहेत मार्केटमध्ये, बरोबर? तर तसंच आपल्याला निदान 1-2 महिने तरी दररोज ऍडव्हर्टाईज करावी लागेल. ऍडव्हर्टाईज म्हणजे काय? की तुम्ही सगळ्या आणि मला वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप मधून कनेक्ट झालेल्या आहेत. त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमची ऍड टाकणं, तुमच्या स्टेटसला ती ऍड ठेवणं, तुम्ही सगळ्या जणी बऱ्याच फेसबुक ग्रुपमध्ये आहे तिथे तुमची ऍड ठेवणं, शेअर करणं. तर तुम्हाला व्यक्त व्हावं लागेल. कुणाला कसं करणार तुम्ही अबाकस टीचर आहात म्हणून, है ना? तर तुम्हाला स्टुडंट मिळतील. पर्सनली जर काम केलं, ओके, माझा हेतू काय आहे की प्रत्येक लेडी माझी मैत्रीण एक बॉस असली पाहिजे स्वतःची, है ना? तिचं स्वतःचं एक साम्राज्य असलं पाहिजे. नोकरीमध्ये काय होतं माहितीये का, एक लिमिटेड पगार तुम्हाला मिळतो आणि तो पगार तुमची सगळी मोठी स्वप्न दाबून टाकतो, बरोबर? तर तुम्हाला त्यांच्या क्रायटेरिया प्रमाणे वागावं लागेल, तुम्हाला त्यांच्या वेळेनुसार वागावं लागेल. तुम्ही जर एखाद्या स्कूलमध्ये गेला, तुम्ही जाऊ शकता, प्रयत्न करायला हरकत नाही. मी तुम्हाला डिफरन्स सांगते. तुम्ही इथे तुमच्या वेळेप्रमाणे काम करू शकता. याच्या आधी मी रात्रीच्या बॅचेस घ्यायची 8-9 अशा. ही सगळ्या जणींची दिवसभरची कामं झालेली असतात. सगळ्याच जणी निवांत असतात. म्हणजे कुणी जरी ऑफिसला जात असेल, काम करत असेल, तर सगळ्याच जणी 9 वाजेला साधारण फ्री असतात. तर मी त्या बॅचेस घेत होती. मध्ये मी दुपारी 4ला घेतल्या. की दुपारची कामं आवरून हाऊसवाईफ त्यावेळेला साधारण फ्री असतात.
4ची एक बॅच, 5ची एक बॅच. पण व्हायला असं लागलं, की माझी मुलं खूप लहान आहेत आणि मी पूर्ण वेळ ऑक्युपाईड राहायला लागले त्या वेळेमुळे, की संध्याकाळी क्लास घ्यायचा, रात्री क्लास घ्यायचा, मग दिवसभर त्याच्यावर काम करायचं, असं व्हायला लागलं. मग आता साधारण एक 16 तारखेपासून म्हणजे जानेवारीचा जो नवीन महिना मी सुरू केलं काम 16 तारखेपासून, तर मी आता ठरवलं आहे, की मी 10 ते 11 या वेळेतच लाईव्ह सेशन घेणार. म्हणजे इथे मी माझी बॉस आहे. मी माझं सगळं बघून करू शकते. एखाद्या दिवशी मला नाही वाटलं, मी नाही सेशन घेणार आहे. है ना? तर 10 ते 11 वेळेत कसं असतं, की घरात कोणीच नसतं. मुलं शाळेत गेलेली असतात. त्याच्यामुळे एकदम फ्रेश असतं, डिस्टर्बन्स नसतो. असा एक कुठल्याच बॅचला मुलांनी कधी त्रास दिला नाही. कारण त्यांना माहिती आहे, हे माझं काम आहे आणि हा पूर्ण माझं सेपरेट ऑफिसचा सेटअप आहे. तुम्ही हे बघू शकता. असं नाही की मी घरात बसून घेते आहे. एक छानसं मोठंसं माझं इथे ऑफिस आहे. ओके. तर मी त्या सगळ्या जबाबदाऱ्या पाहून आता ही वेळ फिक्स केलेली आहे. तसं तुम्ही तुमचा कुठला एक वेळ आहे दिवसभरातला तुमच्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या झाल्यानंतर तशी एक वेळ तुम्ही ठरवू शकता. पण जर तुम्ही एखाद्या शाळेशी टायप केलं तर काय होतं त्यांची वेळ तुम्हाला पाळावी लागते. ते सांगतील त्या पद्धतीने शिकवावं लागतं. आपली पद्धत पूर्ण वेगळी आहे. आपण एका महिन्यात एक लेव्हल पूर्ण करतो. शाळा कुठल्याही शाळेत जा एका वर्षात एक लेव्हल ते पूर्ण करतात. मग टीचर पण बोर होतात, मुलं पण बोर होतात आणि पुढच्या लेव्हलला विद्यार्थ्यांची गळती लागते. कारण आपल्या ब्रेनला स्पीड हवा आहे आणि आपल्या ब्रेनला चेंज हवा आहे. तर आपण या एका महिन्यामध्ये मुलांच्या ब्रेनला स्पीड पण देतो, चेंज पण देतो आणि बरोबर एका महिन्यात एक लेव्हल होते. काल ग्रुपला मी व्हिडिओ टाकला होता. ऍक्च्युली करिश्मा ताईनेच इथे शेअर केला, पण माहित नाही कधी डिलीट केला कारण ग्रुपचा रूल आहे की कोणी डायरेक्ट टाकायचं नाही मला विचारल्याशिवाय कधी तिथे. पण चांगल्या गोष्टी टाकू शकतात. पण त्यांनी ते व्हिडिओ परत डिलीट केले. मला पर्सनली पाठवले. मी ते सगळे व्हिडिओ बघितले. वेळ काढून एक सगळा व्हिडिओ बघितला. तर शेवटच्या एका व्हिडिओमध्ये तो त्यांचा स्वतःचाच मुलगा आहे. व्हिज्युअलायझेशन करतोय. ओके. तर इतकं सोपं आहे ते. म्हणजे आपल्याला करून घ्यायचं आणि त्या पद्धतीचं मी तुम्हाला ट्रेनिंग देते की डे 1 पासून मुलं कसं व्हिज्युअलाइज करतील. आता मला सांगा, तुमचा विद्यार्थी किंवा तुमचा मुलगा जर डे 1 ला व्हिज्युअलायझेशन करत असेल आणि ते जर तुम्ही पालकांना दाखवलं, तर ते तुमच्याकडे ऍडमिशन घेणार नाहीत का? मला मागच्या बॅचमध्ये विचारलं होतं, की मी ऑलरेडी अबॅकसचे क्लास घेते, पण माझ्याकडची जी मुलं आहेत ती अजून व्हिज्युअलायझेशनच करत नाही. कारण त्यांचे जे फ्रँचायझी आहे ना, त्यांनी त्यांना शिकवलेलंच नाहीये व्हिज्युअलायझेशन टेक्निक. कशी मुलांना हिंमत द्यायची, कसं त्यांच्याकडून करून घ्यायचं. ओके? येस. हँडरेस केलाय बोला प्राजक्ता शिंदे. हा, तर 27 तारखेला जे सेशन आहे ना, त्याच्यामध्ये आपण ते सगळे घेऊया किंवा तुम्हाला आज लगेच जाणून घ्यायचं असेल तर आपल्या युट्यूबला एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हे सगळं आहे. म्हणजे मागची पण रेकॉर्डिंग आहे खूप आधीची आणि आता जी लास्ट बॅच झाली ती पण रेकॉर्डिंग आहे आणि पुढच्या 27 आता येत्या तारखेला आपण ते सेशन घेणार आहोत. आता आज माझा उद्देश काय आहे की ज्यांना पुस्तकं पोहोचलेली आहेत किंवा ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे त्यांनी कुठपर्यंत प्रयत्न केले केलेत की नाही, है ना? आणि आज जर मी काही त्यांनी मला विचारलं आणि मी सॉल्व्ह करून दाखवलं तर तुम्हाला आयडिया येईल की किती सोपं आहे हे. फार काही विशेष नाहीये. 1 ते 100 आलं पाहिजे. ज्याला 1 ते 100 येतो ती व्यक्ती उत्तम अबॅकस टीचर होऊ शकते. ओके. करिश्मा ताई आहे का? जरा तुमचा एक्सपिरियन्स सांगा. तुम्ही कसं घेतलं त्याचं काय नाव आहे त्याचं पिल्लूचं? हां. ओके. हर्षवर्धन. छान. नावच दमदार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पण दमदार आले त्याचे. किती वेळात केलं त्यांनी व्हिज्युअलायझेशन?
खूप छान. तर हाच मुलांचा स्पीड. खूप छान. Yes. त्याला आता तुम्ही तो नर्सरीला आहे का ज्युनियर केजी? नर्सरीला आहे बरोबर. तर तुम्ही त्याला आता काय करा, बिगिनर लेवल त्याची आठवडाभरामध्ये आरामात होऊन जाईल, म्हणजे एकदम एक्सपर्ट. ओके, असं तर असतं पुढचं होऊनच जाईल त्याचं, पण एकदम एक्सपर्ट करायचं, फ्लुएन्सी आली पाहिजे, तर एक आठवडाभर त्याला बिगिनर लेवल शिकवा. ओके, आणि 8 दिवस झाले त्याला 100 पर्यंत शिकवून द्या. त्याच्या शाळेत किती नंबर झाले किंवा त्याला किती येते? हा, हा, मग तुम्ही त्याला आहे ना अबॅकसच्या टूलवर ते 200 नंबर इंट्रोड्यूस करून द्या. ओके, बघा पुढच्या आठवड्यात शाळेतून काय काय फीडबॅक येतील त्याच्यासाठी तुम्हाला. कारण काय होतं, सगळंच बदलतं मुलांचं, न्यूरॉनचे कनेक्शन वाढतात ना, त्याच्यामुळे खूप बदल घडतात. आता ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. बरोबर, बरोबर, बरोबर. येस, येस. रुपाली कायचा ऍड्रेस आहे बोला. ऑनलाईन क्लास काय काय. हे बघा, मी तुम्हाला जी कोर्स दिलेली 5 days फ्री. ओके, त्याच्यात ऑनलाईन ऑफलाईन आपण दोघं घेतलेले आहे. तर बघा तुमच्याकडे कसे क्लायंट येतात, कसे स्टुडंट येतात. जर ऑनलाईन आले तर तुम्हाला काय करायचंय, 5 दिवस जसं मी तुम्हाला व्हिडिओ करून पाठवलाय ना, तसा तोच व्हिडिओ पाठवा किंवा तुमचा स्वतःचा करा. मी तर घेणारच नाही मुलांचे क्लास. आता या पिरियड मध्ये पण मला भरपूर फोन आले की अबॅकसचा मुलांचा क्लास घेण्यासाठी. मी सगळ्यांना नाही म्हणून सांगितलं, आणि की एवढ्या टीचर्स आमच्याकडे तयार झालाय, तर मी स्वतः नाही शिकवणार पण त्या शिकवतील या पद्धतीने सांगितलं. ठीक आहे, तर मी तुम्हाला हे पण सांगितलं की तुमच्यापैकी ज्यांना स्टुडंट हवे असतील त्यांनी तुम्ही सुरुवात केल्याशिवाय मी कसं तुमचं माझ्या वेबसाईटवर टाकणार ना? तर तुम्ही सुरुवात करणं महत्वाचं आहे. मग तुम्हाला विद्यार्थ्यांना मिळायला लागतील. आता ऑनलाईन जर तुम्हाला विद्यार्थी मिळाले तर जसा मी तुम्हाला व्हिडिओ दिलाय तसा एक तुमचा स्वतःचा करून घ्या आणि तो त्यांना पाठवा. ओके, आणि ते त्यांना शिकवा. त्यांना लाईव्ह घ्यायचं, लाईव्ह मध्ये ब्रेन जिम एक्सरसाइज घ्यायचे, किंवा असं मोबाईल सेट करायचा खाली आणि तुम्ही त्यांना लाईव्ह करून दाखवायचं 1 to 10 काउंटिंग. त्यांना आवड निर्माण होईल, त्यांच्याशी कम्युनिकेट करायचं आणि अर्धा तास करायचं रोज, जास्ती काही नाही करायचं. एक क्युरिओसिटी त्यांच्यामध्ये झाली पाहिजे. ओके, तुमची आणि त्यांची बॉन्डिंग झाली पाहिजे. वेगवेगळे गेम्स घ्यायचे, काही फनी गेम्स घ्यायचे, काही ब्रेन जिमचे गेम्स घ्यायचे, आणि ही काउंटिंग साधारण 50 पर्यंत शिकवा. पहिल्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 20, तिसऱ्या दिवशी 30 असे शिकवा. म्हणजे क्युरिओसिटी झाली पाहिजे. आणि बघा, ज्या वेळेला तुम्ही त्यांना ऑनलाईन क्लासमध्ये छोट्या टूलवर हे शिकवाल काउंटिंग, आणि ती मुलं डायरेक्ट व्हिज्युअलाइज करतील. तुम्ही प्रयोग करून बघा. आता करिश्मा त्यांनी 10 मिनिटात केलंच की नाही. मुलं करतात. ब्लॉकेजेस आपल्या माइंडमध्ये आहे, किंतु परंतु आपल्याकडे मुलांकडे नाहीये. ते खूप एक्साइटमेंट, म्हणजे तुम्ही डे वनला सुद्धा एका तासामध्ये मुलं 100 काउंटिंग पर्यंत आरामात जाऊ शकतात. तर तुम्ही तुमच्या टूलवर तुम्ही काउंटिंग करा, तुम्ही बोलत राहा, त्यांना ते टूल दिसलं पाहिजे असा तुमचा कॅमेरा सेट करा, आणि तुम्ही त्यांना विचारा, मग उत्तर विचारा, ते सांगतील तुम्हाला. आणि इव्हन ते स्वतः व्हिज्युअलाइज पण करतील, त्यांना टूलची पण गरज पडणार नाही. पण टूल लागतं, विदाउट टूल होणार नाही. ओके, हे बेसिक आहे, टूल लागणार आहे. ठीक आहे, येस, डिंपल ताई बोला.
ओके, तिथे प्रिंटिंग मिस्टेक असेल. विदाउट फॉर्म्युलाच्या पेज म्हणजे आहे ना, एक मिनिट. येस, बोला. सम काय आहे सांगा. ऍड टू असं म्हणायचं. ऍड टू, लेस टू, ऍड फोर, ऍड वन. आता वन ऍड करण्यासाठी बिट्स अवेलेबल नाही. हा, मग काय करायला लागेल, फॉर्म्युला वापरावा लागेल. आता इथे, हा, इथे जर विदाउट फॉर्म्युलाचं पेज आहे तर तिथे ऍड वन आहे ना, तिथे तुम्ही लेस वन करून ठेवा. म्हणजे पुढच्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला बुक मिळेल तर तिथे तुम्हाला मुलांना सांगता येईल. मग लेस वन करून जे आन्सर आहे ते. ओके. ओके. व्हेरी गुड. हो हो. बरोबर. किती छान. हो हो. खूप छान. थँक्यू सो मच. युट्यूबचा व्हिडिओ ऍक्च्युली काय आहे, आपण लाईव्ह सेशन घेतो आणि त्याचं ते रेकॉर्डिंग आहे है ना. आणि बाकीचे जे युट्यूबला ऑलरेडी व्हिडिओ असतात ना, तर ते काय करतात की घुमवून फिरवून खूप वेळ बडबड करून छोटासा टॉपिक शिकवतात. तोपर्यंत आपला ब्रेन बोर होऊन गेलेला असतो. मग ते ब्रेन इतका बोर होऊन जातो आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला कन्सेप्ट येते ना, तो ब्रेन रिसिव्हिंग मोड मध्ये नसतो आपला. आणि होतं काय, आपण एक व्हिडिओ सर्च केला अबॅकस साठी. मग आपल्याला अबॅकस साठी खूप वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओ आपल्या स्क्रीनवर यायला लागतात. मग आपलं काय होतं, हा एक व्हिडिओ पाहिला, चल हा एक बघून घेऊ, चल हा पण एक बघून घेऊ, चल हा पण एक बघून घेऊ, असं करत करत आपली वेळ खूप निघून जाते. आपल्याला नॉलेज, इन्फॉर्मेशन मिळते, खूप मिळते, पण नॉलेज नाही मिळत किंवा ते इम्प्लिमेंट नाही केलं जात. असं कुठलाही टॉपिक, तुम्ही कुठला एक टॉपिक निवडा आणि हा, आपण युट्यूबवर खूप डेटा आहे, खूप आहे, गुगलवर आहे, आपण शिकू शकतो आपल्याला वाटतं, पण आपला वेळ खूप निघून जातो आणि इम्प्लिमेंट काहीच होत नाही, आपण शिकत काहीच नाही. पण ज्या वेळेला एक टीचर, एक गुरु आपल्या सोबत असतात आणि ते करून घेतात आपल्याकडून, त्यावेळेला खूप कमी वेळात आपण खूप जास्त शिकतो आणि परफेक्ट शिकतो. छान. वाव. हरकत नाही, हरकत नाही, तुम्ही काय करा, सॅटर्डे संडे करा. ऑनलाईन ना. 30 मिनिट्स घ्या, 30-30 मिनिट घ्या. काय करा, एक इंट्रोडक्शन घेऊन टाकायचं आता. ठीक आहे, कारण तुम्ही एप्रिल नंतर म्हणतायत ना, तर हा, आता तशा इंग्लिश मिडियमच्या एक्झाम पण आहेत आता फेब्रुवारी मार्च मध्ये. पण एखादं इंट्रोडक्टरी सेशन तुम्ही घेऊन टाका, बिगिनर लेवलचं. हे बघा काय होईल त्यामुळे, प्राजक्ता ताई माईक बंद करा एक मिनिट. त्यामुळे काय होईल की लोकांना माहिती राहील, तुमच्याकडे जे स्टुडंट आहे ना त्यांना माहिती राहील की तुम्ही अबॅकसचे क्लास घेणार आहात. अदरवाईज बाकीकडे ते डायव्हर्ट होऊन जाते. जर तुम्ही उशीर केला ना, तर खूप लोक अशी आहेत की ज्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत लावतात. तर त्यांचं ठरलेलं असतं, बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असतं, सुट्टी लागली की हा क्लास करायचा, सुट्टी लागली की तो क्लास करायचा. आणि मग ते कुठेतरी सर्चिंग सुरू असतं, मग ते तिकडे जॉईन होऊन जाते. मग त्याच्यापेक्षा तुमचे जे ऑलरेडी स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी एक इंट्रोडक्टरी सेशन तुम्ही घेऊन टाका.
म्हणजे त्यांना कल्पना आहे आता तुमची ऑलरेडी सेट आहे, त्यांना तुमचं शिकवणं आवडतंय, त्याच्यामुळे मग कुठे इन्क्वायरी जाणारच नाही, तुमच्याचकडे येतील. त्या पद्धतीने. रिअली अप्रिशिएट, खूप कौतुक तुमचं, छान की तुम्ही एक स्पिरिट घेतलंय आणि करायला तयार आहात. तर तुम्ही खूप मोठ्या लेवलला जाल या फील्डमध्ये. नक्कीच. येस. अजून बाकीच्या सगळ्या नवीनच आहेत का? मला वाटतं सगळ्यांनी छान पुस्तक सॉल्व्ह करता आलं. जसं डिंपल ताई म्हणाल्या की तुम्ही छान शिकवलं. त्याच्यामुळे असं जेवढं कसं झालं वाटतं. ओके. प्राजक्ता ताई बोला, तुम्ही हँड रेज केलाय. मी तुम्हाला म्हटलं की भाग्यश्रीला 3 तिला अंतिम कर. ती 3 पुस्तकं मोठी स्क्रीन ऑप्शन. येस. बोला. हा, मग तुम्ही जर आज पेमेंट केलं ना तर काय होईल की तुमच्या पुस्तकं इथून आज निघून जातील. तुम्ही पुण्यात आहात ना? हा, तर तुम्हाला ते लगेच मिळतील. पण तुम्हाला मिळाले ना की तुम्ही ते सॉल्व्ह करायला लगेच सुरुवात केली की तुम्ही, म्हणजे ते इतकं हे असतं ना, एकदा सॉल्व्ह करायला सुरुवात केली आपल्याला असं वाटतं कधी मी पुढे जाऊ, कधी ते पुस्तक पूर्ण करू. इंटरेस्टिंग आहे खूप. सो तुम्ही जर आज डिसिजन घेतला, तुम्ही जर पेमेंट केलं, हे बघा ट्रेनिंग पूर्ण फ्री आहे, लक्षात घ्या. मी पोस्ट पण लिहून टाकलेली आहे ग्रुपला आणि सविस्तर पोस्ट लिहिलेली आहे. ट्रेनिंग पूर्णपणे फ्री आहे. कुठलं? व्हॉट इज अबॅकस, कुणी शिकावं, का शिकावं, ठीक आहे, इन डिटेल हे जे सगळं आहे, किंवा क्लायंटला तुम्ही कसं कन्व्हिन्स करणार, क्लायंटला काय सांगणार अबॅकस बद्दल, हे ट्रेनिंग पूर्ण फ्री आहे. त्याच्यानंतर अबॅकसचा बिझनेस मॉडेल, की अबॅकस शेवटी हा एक बिझनेस आहे. तुम्ही क्लास घेताय म्हणजे काय करताय, तुम्ही बिझनेसच करताय, बरोबर. तर त्याचं जे बिझनेस मॉडेल आहे, तुम्ही अबॅकस फील्डमध्ये सक्सेसफुल कसं होणार, हे सुद्धा फ्री आहे. तिसरी गोष्ट, बिगिनर लेवल पूर्ण फ्री आहे. चौथी गोष्ट, लेवल 1 पूर्ण फ्री आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल, जाणवलं असेल, व्हॉट्सअपला मी तुमच्या सोबत कायम कनेक्ट मध्ये असते 24 आवर्स. कधी माझा रिप्लाय येतो, ज्यांनी काही टाकलं त्याच्यावर मी टाकत असते. ओके. सो तुम्हाला हँड होल्डिंग आहे. फी कसली आहे? 600 रुपये. तुम्हाला 2 पुस्तकं, तुमचं एक सर्टिफिकेट आणि टूल, अबॅकसचं हे टूल मिळतं. ओके. याची ती फी आहे. पण मी असं डिसाईड केलेलं आहे की मी एवढं सगळं जर देते आहे तर कुठे मला पण थोडंसं जर अप्रिसिएशन मिळालं तर बरं होईल, है ना. आणि तुम्हाला पण काय होतं, म्हणजे ज्या वेळेला आपण 600 रुपये पे करतो ना, सिरियसनेस राहत नाही. जाऊ दे, घेतलंय पुस्तक. दिसतंय मला स्क्रीनवर, मी इथून 35 सेट डिस्पॅच केलेले आहेत 600 रुपये प्रमाणे, की आम्हाला शिकायचं आणि आम्हाला क्लासेस सुरू करायचे. आज कोणी झाला नाही 35 लोकांपैकी. तर सिरियसनेस नाहीये. मग माझा उद्देश काय आहे, की आपल्या आजूबाजूला जी अशी लोक आहेत, की काही मुलं मराठी मीडियमला आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत मराठी मीडियम मधून शिकलेल्या किंवा इंग्लिश मीडियम मधून शिकलेल्या, ज्यांनी कधीच जॉब केला नाही किंवा ज्यांनी जॉब केला पण मुलांमुळे सोडावा लागला, त्याला क्षमता आहे पण करिअर करू शकत नाही. तर असा जो वर्ग आहे तो मला कव्हर करायचा आहे, की त्या लहान शाळकरी मुलांना अबॅकसचा फायदा झाला पाहिजे आणि तुम्हाला इन्कम सोर्स सुरू झाला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. मग 600 रुपये तुम्ही पे केले आणि तुम्हाला जर सिरियसनेस नाहीच आहे, तर मग मी असं ठरवलं 1 तारखेपासून की फी मी 1500 रुपये घेणार. म्हणजे मी जे काही इथे तुम्हाला वेळ देते आहे तर त्याचा मला काहीतरी मोबदला मिळेल आणि 600 रुपये ते टीचचे आहेत. ओके. तर पहिल्यांदा तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळतं ते ई सर्टिफिकेट म्हणजे पीडीएफ फाईल तुम्हाला मिळेल. तुमच्या 8 लेव्हल जर तुम्ही माझ्याकडे पूर्ण केल्या तर तुम्हाला एक हार्ड कॉपी इथे वरती लावलेली आहे, अशा पद्धतीने मोठ्या सर्टिफिकेट, एक मोठा सत्कार समारंभ होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला असे मोठमोठ्या ट्रॉफी आणि सन्मान होईल, सत्कार होईल, एक अवॉर्ड मिळेल. ओके. 8 लेव्हल झाल्यानंतर पण दर लेव्हलला तुम्हाला एका महिन्याला 1 लेवल मी करणार आहे. आता जानेवारी महिन्यात माझी 0 लेवल म्हणजे बिगिनर आणि लेवल 1 शिकवून झालेली आहे. ठीक आहे. फेब्रुवारी महिन्यात मी 2nd लेवल शिकवणार. असं दर महिन्याला मी 1 लेवल शिकवणार.
हा तुम्हाला 8 महिन्यातच 8 लेवल होतील तुमच्या. बिगिनर आणि फर्स्ट कशा दोन्ही. सेकंड लेवलची पण फी नाहीये, मी कुठल्याच ट्रेनिंगची फी नाही घेते. फक्त मी असं म्हटलंय की मी आता तुम्ही जर माझ्याकडून शिकलात ओके, तर माझा उद्देश काय आहे की तुम्ही जे मुलं अबॅकसच्या क्लासला जात नाहीये तुमच्या आजूबाजूचे, है ना, किंवा त्या मुलांना अबॅकसचं शिक्षण पोहोचलं पाहिजे. बाहेर साधारण 4 ते 4.5 हजार पर लेवल घेतात ओके, 4 ते 4.5 हजार पर लेवल घेतात. त्याच्यामुळे काही लोक अबॅकसचा क्लास लावत नाही मुलांना, कारण एक तर त्यांना फायदा माहिती नाही सायंटिफिक, फक्त कॅल्क्युलेशन फास्ट एवढं माहितीये. आणि त्यांना गरज नाही वाटत तेवढं 4, 4.5 हजार 3 हजार फी देण्याची. सो 2400 रुपये फी मध्ये तुम्ही 5 मुलं शिकवणार म्हणजे एका विद्यार्थ्याचे 2400. मग 5 मुलांसाठी 600 प्रमाणे तुम्ही मला देणार, की तुम्हाला त्या मुलांची 2 पुस्तकं, एक टूल, एक क्वेश्चन पेपर आणि एक सर्टिफिकेट मी तुमच्याकडे पाठवून देणार. ठीक आहे. हा त्या मुलांसाठी. मग तुमच्याकडून जर 5 विद्यार्थी मला मिळाले, कमीत कमी 5 ओके, जर तुम्ही प्रयत्न केले तर तुमचे 50 होणारच आहे, मला खात्री आहे. प्रयत्न केले तर आरामात होते पहिल्या महिन्यात. कारण त्या 5 मुलांना असं ट्रेनिंग द्यायचं आहे की पुढचे 45 मुलं ते सांगतील, आपल्याला ऍड करायची गरज नाही. मग तुम्ही जर माझ्याकडून पुस्तकं घेतली तर पुढची लेवल तुम्हाला फ्री, आणि तुम्ही नाही घेतली पुस्तकं तर तुम्हाला वाटतंय की नाही माझ्याकडून शिकलं पाहिजे अबॅकस, तर मग तुम्ही माझी जी सेकंड लेवलची फी आहे ती मला पे करून माझ्याकडून शिकू शकता. ओके. मागच्या बॅचला एका ताईने विचारलं होतं की तुम्ही 600 रुपये घेताय पण अमेझॉनला तर पुस्तक आहे, बरोबर. मग अमेझॉन पुस्तकं घेतल्यानंतर तुम्हाला एवढं ट्रेनिंग मिळणार आहे का, एवढा हँड होल्डिंग सपोर्ट आहे का, मुलांसाठी ट्रॉफी, सर्टिफिकेट, क्वेश्चन पेपर मिळणार आहेत का. 2026च्या जानेवारी महिन्यात तुमचा खूप मोठ्या एका स्टेजवर सत्कार होईल, तो होणार आहे का. त्या सत्कारासाठी साधारण मला 10 लाख प्लस खर्च येणार आहे. माझं टार्गेट आहे 500 अबॅकस टीचरचा त्या दिवशी सत्कार करायचा. मग तुमचा एक वेळचा चहा, एक वेळचा नाश्ता आणि एक वेळचं जेवण, आणि तुम्हाला मोठमोठ्या ट्रॉफी, कुठला सावित्रीबाई फुले अवॉर्ड हा दिला जाईल. मग त्याच्यासाठी मी वेगळी fee नाही घेते. बरं तो सरसकट सगळ्यांना मिळणार नाही, ज्या माझ्या सोबत प्रवास करतील 8 लेवल पर्यंत आणि प्रत्येक लेवल पुढे शिकवतील, किंवा तुमचीच एखादी मैत्रीण गरजू आहे तिचं सुद्धा लग्न झालं म्हणून, मुलं झाले म्हणून. येस. तुमची बिगिनर झाली ना की लगेच तुम्ही ऍडव्हर्टाईज सुरू करू शकता. येस तर आता आज समजा तुम्ही 600 पे केले, मी पुस्तकं पाठवून दिले, उद्या तुम्हाला पुस्तकं मिळाले, तर युट्यूबची मी जी लिंक टाकली आहे 0 to 10, 10 to 20 काउंटिंग, तुम्ही तेवढीच जरी बघितली आणि तुम्ही जर केलं तर तुम्हाला ते जमणार. लाईव्ह सेशन कशासाठी आहे, डाऊट क्लिअरिंग, मोटिवेशन, सपोर्ट, गायडन्स, याच्यासाठी लाईव्ह सेशन आहे. ओके. तसं तर ती तुम्ही सगळं दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही फक्त हे तुमच्या हातात आलं, व्हिडिओ सुरू केला आणि कुठलं फिंगर वापरायचं तिथे क्लिअर दाखवलेलं आहे, तसं फिंगर जरी वापरलं तरी तुमचं ते होऊन जाणार आहे. ओके. अभ्यासाची कन्सेप्ट. पण हे जे लाईव्ह सेशन मध्ये कशासाठी आहे की काम सुरू करताना, कुठेही काम सुरू करताना आणि ते सक्सेसफुल करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रश्न पडतात, तर ते तुम्ही इथे सॉल्व्ह होतील. ओके. येस. येस. करिश्मा ताई बोला. नाही नाही,
हे तुम्हाला जुनी एक मिनिट मी दाखवते म्हणजे बाकी काही वेळेस. हे बघा मी आता टीचर साठी काय करते, तुम्ही ज्या टीचर्स आहात त्यांना मी बिगिनर लेवलचं एक बुक देते, हे बुक. आणि हे बुक तुम्हाला लेवल 1 चं देते. ठीक आहे. पण ज्या वेळेला तुमच्याकडे एखादा स्टुडंट ऍडमिशन घेईल आणि त्याच्यासाठी तुमचं माहित बंद करा प्रश्न. तर ज्या वेळेला एखादा स्टुडंट तुमच्याकडे ऍडमिशन घेईल बिगिनर लेवल साठी, तेव्हा त्याला ही दोन पुस्तकं मिळतील. इथे लिहिलेलं आहे बघा, सेमिस्टर 2 आणि सेमिस्टर 1 असे दोन पुस्तकं त्याला कंपल्सरी सोडवावी लागतील. ज्या वेळेला एखादा विद्यार्थी तुमच्याकडे ऍडमिशन घेईल बिगिनरला, समजा तुमच्याकडे डायरेक्ट लेवल 1 ला ऍडमिशन झालं, हे कोणासाठी आहे, जी मुलं केजी ला आहे त्यांना. पण तुमच्याकडे जर पहिलीचा मुलगा आला किंवा दुसरीचा आला तर त्याला बिगिनर लेवल द्यायचीच नाही आपल्याला. ठीक आहे. डायरेक्ट त्याला लेवल 1 द्यायची आहे. मग तुम्हाला लेवल 1 चे दोन पुस्तकं मिळतील. इथे लिहिलेलं आहे बी बुक. तर ए बुक आणि बी बुक असे दोन पुस्तकं तुम्हाला त्या विद्यार्थ्यांसाठी मिळतील, असे सेम. ठीक आहे. मग त्याला ते दोन सोडवावे लागतात. आता लेवल 1 चे जे फॉर्म्युले आहेत ते सगळेच फॉर्म्युले याच्यामध्ये आहेत. ओके. आणि हे जे बुक आहे हे विदाउट फॉर्म्युला आहे, याच्यात पिक्चर्स आहेत, जे केजी सेक्शनला मुलं असतात ना त्यांच्यासाठी हे असतं. दिसतंय का तुम्हाला? हम्म. तर याच्यात जरा पिक्चर्स आहे आणि जर मोकळं आहे, जसं त्यांचे बुक्स असतात ना त्या पद्धतीने. तर जी मुलं केजी सेक्शनची आहेत त्यांना आधी बिगिनर लेवल शिकावी लागेल. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे तर एक सिनियर केजीची मुलगी होती. तर सिनियर केजीची मुलगी, तिला 1 to 100 काउंटिंग येत होतं आणि छान चुणचुणीत होती. तर तिला डायरेक्ट लेवल 1 सुरू केली आणि पहिल्या महिन्यात तिने साधारण 25-26 दिवसात लेवल 1 कंप्लीट केली. कंप्लीट याचं व्हिज्युअलायझेशन. तर मुलं हे करतात. ओके. तर तुम्हाला अशी दोन दोन पुस्तकं मिळतील. आता 600 रुपयामध्ये तुम्हाला ही दोन पुस्तकं आणि ही दोन अशी चार पुस्तकं देणं मला खरंच परवडणार नव्हतं म्हणून मी नाही दिली. तर मी तुम्हाला सॅम्पल, तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून सॅम्पल म्हणून हे केली. पेज नंबर सांगा. हे म्हणतायत ना? हा. ते मी तुम्हाला शिकवला नाही तो टॉपिक अजून. फर्स्ट लेवलचेच आहे. हो. फर्स्ट लेवलचंच आहे. आणि हा जो टॉपिक आहे ना मिक्स, ऍक्च्युली शिकवला आहे मी तुम्हाला, शिकवला नाही असं नाहीये. हे जे नाही लिहिलेलं मिक्स और कॉम्बिनेशन, मिक्स फ्रेंड और कॉम्बिनेशन. तर इथे काय होतं माहिती का, बिग फ्रेंड आणि स्मॉल फ्रेंड दोघंही फॉर्म्युले यूज करावे लागतात, त्याला म्हणतात कॉम्बिनेशन. दुसरं काहीच नाहीये. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला अबॅकसच्या टूलवर 4 ऍड केलेले आहेत, आता 1 ऍड करायचा आहे, पण तो डायरेक्ट स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरून होत नाही किंवा फक्त बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरून होत नाही. एका वेळेला दोन दोन फॉर्म्युले तिथे वापरावे लागतात ऍड 1 करण्यासाठी, त्याला म्हणतात कॉम्बिनेशन. ओके. येस. अजून कोमल काही बोला. थोडस नाही, खूप लेट झालं. सर्टिफिकेट तर सगळ्यांनाच देते. सगळ्यांना म्हणजे कुणाला, ज्यांनी पुस्तकं घेतली आहेत, जे निदान स्वतःच्या तरी मुलांना शिकवतात. ओके. हा. आणि याच्यात अजून एक दोन गोष्टी आहेत की तुम्हाला माझं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. दुसरी गोष्ट आहे, आता समजा तुम्ही नवीन आहे पण तुम्ही माझ्याकडून पुस्तकं घेणार, माझ्याकडून हे शिकणार,
तर त्यावेळेला तुम्हाला माझं शिकवणं कसं वाटतं? मी 1000% प्रयत्न करते छान देण्याचा. तर तुम्हाला माझं Google पेजला 5 स्टार रेटिंगसह तुमचा अभिप्राय द्यायचा आहे, की तुम्ही माझ्याकडे अबॅकसचा क्लास केला आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला? किंवा मार्केट रेटपेक्षा म्हणजे तुमच्या शब्दात खरं तर तुमच्या शब्दात तुम्हाला तिथे अनुभव द्यायचा आहे, 5 स्टार रेटिंग द्यायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट मला टाकायचा आहे. जर तुम्ही YouTube चॅनल सबस्क्राईब केलं. दुसरी अट आहे की रेटिंगसह मला अभिप्राय देणं. तिसरी गोष्ट आहे की फक्त फ्री ट्रेनिंग घेण्याच्या पलीकडे जाऊन ₹600 पे करून बुक्स घेणं. निदान स्वतःच्या मुलांना ते शिकवा. आणि जर तुम्ही इथपर्यंत आलेले आहात, तर तुम्ही हाउसवाईफ आहात, तुम्हाला इन्कम सोर्स हवा आहे, तर तुम्हाला दिलेला आहे. तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. या 3-4 गोष्टी तुम्ही जर पूर्ण केल्या, तर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. असं नाही की मी फ्री ट्रेनिंग घेते सगळ्यांसाठी म्हणून मी सगळ्यांना सर्टिफिकेट देते असं नाही. ओके? कारण ते मी पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. कारण तुम्हाला सर्टिफिकेट दिल्यानंतर तिथे माझी सही आहे, माझं ब्रँड नेम आहे. आणि जर तुम्ही काहीच करत नाही किंवा योग्य पद्धतीने करत नाहीये, तर मार्केटमध्ये कुठल्या तरी गावाला जिथे तुम्ही असाल तिथे या ब्रँडचं नाव खराब होतंय. बरोबर? मग लोकं काय म्हणतील, "अरे, इथे 360 डिग्री नाही आहे, बरोबर नाही." मग तुमच्यासोबत इतर 10 टीचरने ट्रेनिंग घेतलंय, पण त्या खूप प्रामाणिक काम करतात. मी तर करतेच आहे. तर मग लोकं आमच्याकडे येताना पण विचार करतील. म्हणून सर्टिफिकेटसाठी काही नियम आणि अटी आहेत. ओके? येस. बोला, ताई. हं. हां. घेऊ शकतात. तुम्हाला आहे ना, म्हणजे स्टुडंटसाठी घ्याल तुम्ही. हे प्रॅक्टिससाठी आहे तुम्हाला दिलेलं. ओके? जर तुम्हाला घ्यायचं असेल, तर मग तुम्हाला परत ₹300 पे करून ते घ्यायला लागेल. हां. किंवा मग तुम्ही पुढचा जो सेट घ्याल ना, म्हणजे हे बघा आता मला फार पैसे तुमच्याकडून हवे असं नाहीये. मी तुम्हाला सजेस्ट करेन, डिंपल ताई तुम्हाला स्वतःला त्याची आता गरज नाही. ज्यावेळेला तुमचा एखादा स्टुडंट येईल ना, मग त्याला ए आणि बी दोन्ही सेट येतील. आता काय 5+4+3 आणि 3+4+5 याच्या पलीकडे काय असणार आहे अबॅकसमध्ये? है ना? सो ॲज अ टीचर बोला. सेम आहे. पण मुलांना 2 पुस्तकं सोडवावी लागतात. त्यांचा जो विकास आहे ना हां, तर त्याच्यासाठी त्यांना कंपल्सरी 2 पुस्तकं सोडवल्यानंतरच त्यांना पुढची लेव्हल शिकवली जाते. हा नियमच आहे. कारण तेवढ्याच टर्म्स त्यांनी सोडवल्या म्हणजे 40 पेजेसचं हे पुस्तक आहे बरोबर? 40 आणि 40 80 पेजेस जर त्यांनी सोडवले, तर काय होतं? तेवढा त्यांचा विकास होतोय ना असं. हो, घ्या तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता. हां. त्या किटची किंमत जी आहे ना, तर ती साधारण 3500, 2500, 3000 अशी आहे. मग ते रॉड्सवर आहे आता इथे 15 रॉडचा माझा आहे. मी जे तुम्हाला शिकवलं ना, तर ते 15 रॉडचा आहे. तर तो साधारण 3500 पर्यंत आहे मला वाटतं. म्हणजे शिपिंग वगैरे सगळं हे करून. असं वेगवेगळं आहे. मग तुम्हाला किती घ्यायचं? अगदी 5 रॉडचा पण येतो. 5 रॉड, 7 रॉड असे ते वेगळे वेगळे येतात. तर मग मी तुम्हाला ती ग्रुपला किंमत टाकते टूलची आज सगळी आणि जर ते घ्यायचं असेल हे टूल 3500
बघा हे छोटंसं 3,500ला घेतलं, जे 600 रुपयात विथ ट्रेनिंग विथ बुक्स तुम्हाला मिळतं. हे खूप परवडलं आणि खरंच तुम्ही खूप कमी पैसे घेताय आणि शिकवणं तर एकदमच बेस्ट आहे. मला थँक यू सो खूपच मच. आवडलं. मी पूर्ण बॅचेस करेन तुमची. थँक यू सो मच. माझा उद्देश तोच आहे, की हे बघा माझ्याकडे नॉलेज आहे. प्रत्येकाला जायचंच आहे. कोणीच राहणार नाही. कधी जाणार एवढं माहिती नाहीये. पण जायचं प्रत्येकाला आहे. मग ते नॉलेज स्वतःपुरतं ठेवून काय अर्थ आहे ना त्याला. आणि माझ्याकडे 100 प्लस क्लासेस आहेत. म्हणजे 150-200च्या पुढेही असतील. एवढे क्लासेस आहेत टॉपिक वाईज. आणि शिकवणं हे पॅशन आहे. जसं मी आज अबॅकस शिकवू शकते, एवढ्या छान पद्धतीने तुम्ही आता फीडबॅक दिला, तेवढंच छान मी केक पण शिकवू शकते. तेवढंच छान मी आरी वर्क पण करते. तर माझ्याकडे खूप आहे. आणि एका पॉइंटला असं वाटलं, की हे सगळं मी नाही करू शकत ना. म्हणजे आरी वर्कच्या ब्लाउजची पण ऑर्डर घ्यायची, केकची पण घ्यायची, अबॅकसचे पण क्लास घ्यायचे. हे सगळं मी एकटी नाही करू शकत. मग मला खूप असे कॉल मेसेजेस यायला लागले, की म्हणजे आम्हाला शिकवाल का? आणि त्यात मी एक ब्रेन मॅपिंग एक्सपर्ट आहे. सायंटिफिक टेस्ट मी करते, DMIT टेस्ट. ती टेस्ट माझी स्वतःची झाली. मग त्यात मला सायंटिफिक रिझन कळलं, की मी एवढं सगळं कसं करू शकते? का करू शकते? रिझन कळतं सायंटिफिक. आणि माझं पॅशन काय? मी जे सगळं करते ना, तो माझा हॉबी होता. मला रांगोळी पण काढायला आवडते, मला मेहंदी पण आवडते, मला स्वयंपाक पण आवडतो. माझ्याकडे सगळे मसाले आहेत, म्हणजे मी स्वतः ते बनवते. बेकरीचं असं एकही प्रॉडक्ट नाहीये जे मी बनवलेलं नाहीये, जे मी शिकलेली नाहीये. मग हे सगळं माझा हॉबी एरिया आहे. मला सतत माझ्या ब्रेनला काहीतरी शिकायला पाहिजे. नाही शिकायला मिळालं की मग स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, संताप, राग नाही शिकायला मिळालं तर. सो ती खूप आवड आहे आणि तो हॉबी आहे. पण पॅशन काय आहे, की जे शिकले ते समोर बोलून डिलिव्हर करणं. हे पॅशन हे ज्या वेळेला माझं ब्रेन मॅपिंग केलं गेलं, सायंटिफिक टेस्ट केली गेली, त्यावेळेला ते मला कळालं. आणि त्याच्यानंतर मग मी सगळे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. तर जिज्ञासा गुरुकुलम नावाने आपलं एक ऍप आहे आणि त्या ऍपवर आता मी सगळे हे कोर्सेस घेते आहे. जसं गेली 6 महिने मी रेकीचे कोर्सेस घेते आहे. तर रेकीमध्ये मला काय मिळालं? प्रचंड रिस्पेक्ट मिळाला. प्रचंड विश्वास मिळाला. याच्या आधी मी जास्ती करून हर्बल प्रॉडक्टच्या ऍड हे करत होती व्हॉट्सअप ग्रुपला किंवा सगळीकडे ऍडव्हर्टाईज. त्याच्यानंतर अबॅकस, ब्रेन मॅपिंग टेस्ट. पण काय झालं? लोकांच्या आयुष्यात एक साबण वापरून असे वेगळे व्हॅल्यू ऍडिशन नव्हती होत. ओके. रिझल्ट मिळत होते, इट्स ओके. पण व्हॅल्यू ऍडिशन नव्हती होत. किंवा DMIT टेस्ट लोकांना कळतच नाही. ज्या वेळेला ते समोर ऑफिसला येतात किंवा लाईव्ह सेशन मध्ये व्हॉट इज DMIT समजून घेतात त्यावेळेला. पण तिथपर्यंत कोणाला गरजच नाही, तो शब्दच अनोळखी असल्यामुळे. तर लोकांच्या आयुष्यात व्हॅल्यू ऍडिशन होत नव्हती. पण रेकी हा क्लास असा आहे, की माणसाचं आयुष्यच मी बदलवून टाकते त्या मध्ये. आणि दिवसभर रात्री सुद्धा अर्ध्या रात्री फोन येतात. मी जर जेवायला बसले आणि मला फोन, की काही करा माझ्या आईला वाचवा. माझ्या आईला हार्ट अटॅक आला होता आणि ती ऍडमिट. तर इतका लोकांचा विश्वास आता माझ्यावर आहे आणि इतकं रिस्पेक्ट आहे. एकीचा परत आला की 14 वर्षाची मुलगी पॅरालिसिस झाली आणि तिला वाचवलं. तर मी एक रेकी ग्रँड मास्टर आहे, टॅरो कार्ड रीडर आहे, एंजल थेरपिस्ट आहे आणि healing मध्ये भरपूर मॉडॅलिटीज आहेत. 100वर healing मॉडॅलिटीज आहेत. म्हणजे बाकी क्लास तर वेगळेच तसे सांगितलेले मी. सो इथं मला रिस्पेक्ट खूप मिळाला आणि क्राऊड खूप जमा झाला माझ्याकडे रेकीच्या क्लासमध्ये. आणि मग सगळ्यांचं म्हणणं पडलं की आम्हाला सांगा. ते तर आधी मला म्हणत होते, पण त्यावेळेला माझा माइंडसेट होता की हर्बल प्रॉडक्ट हा माझा बिझनेस आहे, मी शिकवणार नाही, क्लासेस नाही घेणार. मी तरी सेलिंगला देते, अजूनही देते. मग ज्यावेळेला असं सारखं मला विचारलं गेलं, की आम्ही म्हणजे हाऊसवाईफ आहोत. करिअर आम्हाला घरातल्या जबाबदारीमुळे सोडावं लागलं, पण पोटेन्शियल आहे. मग मी असे एक-एक क्लासेस आता घेते. जसं आता अबॅकस झाला, तर पुढचा आपण वेदिक मॅथ घेणार. ओके. मग क्रिस्टलचा एक क्लास आहे, ज्याच्यामध्ये क्रिस्टल हिलिंग मी पूर्ण फ्री शिकवणार. व्हॉट इज क्रिस्टल? आपल्याला असं वाटतं अरे ते दगड काय आहे? त्याच्यावर विश्वास नसतो. पण एक फेज अशी आली आयुष्यात, की मला ते ऍक्सेप्ट करावं लागलं. त्याच्यावर विश्वास ठेवावा लागला. सो ते क्रिस्टल कुठून येतात? काय? हे सगळं तुम्हाला शिकवणार. क्रिस्टल हिलिंग फ्रीमध्ये सगळं शिकवणार. मग तुम्ही जर क्रिस्टल पुढे विकायला लागलात, तर तुम्हाला पैसे मिळतील. किंवा तुम्ही क्रिस्टलचा एखाद्याला हिलिंग दिलं, तर तुम्हाला पैसे मिळतील. सो माझे सगळे क्लासेस असे असणार आहेत, की मी शक्यतो फ्रीमध्ये शिकवणार आहे. जेवढ्या गोष्टी पॉसिबल आहेत त्या. आणि त्या शिकवल्या की तिथून तुम्हाला उत्पन्न, इन्कम सोर्स तयार होणार. ओके.
या पद्धतीने आहे. येस. अजून कोणाचा हँड्रेस आहे? अस्मिताताई बोला. माझा प्रश्न असा होता की हे बिगिनर्स लेवल आहे. फर्स्ट आणि बिगिनर्स आणि फर्स्ट लेवल मी तुमच्याकडे 1 महिन्यामध्ये शिकले. तर साइड बाय साइड आम्ही स्टुडंटसाठी पण प्रयत्न करावा लागेल. एवढा एक लगेच महिना नाही लागतच होत. नाही तुम्हाला. काय म्हणते मग? एवढा एक महिना लागतच नाही तुम्हाला. तुम्हाला ओके, 4 ओके. तास खूप झाले. अति झाले. तुम्हाला बिगिनर आणि फर्स्ट लेवल शिकायला 4 तास खूप झाले. आम्ही लाईव्ह सेशनमध्ये नाही का 2 तासातच शिकलो सगळ्या जणी. ओके. चालेल. आणि काही रिझल्टनी आपल्याला सांगता की नेक्स्ट म्हणजे स्टुडंट्स आम्हाला 5 पेक्षा कमी भेटले. तर त्या केसमध्ये आम्ही तुमच्याकडे सेकंड लेव्हल प्रयोग करू शकतो का नाही करू शकतो? तुम्हाला काय म्हणजे आम्ही योग्य तर वाटतंय प्रयत्न बघा. करतोच. नाही, नाही मॅम. आम्ही प्रयत्न करतोच आहे. पण आता कसं आहे की बिगिनर्स आणि फर्स्ट लेव्हलसाठी तुम्ही म्हटले की स्टुडंट्स अप टू सीनियर केजी पर्यंतच पाहिजे. पण समजा सेकंडचे असतात काही-काही तसं नाही तर अशा नाहीये. त्यांना फर्स्ट लेवल द्यायची ना. बिगिनर तर आपल्याला प्रत्येकालाच द्यायची. ओके. पण बिगिनरचं बुक कुणाला द्यायचंय की जी मुलं सिनियर केजी किंवा त्याच्यापेक्षा लहान आहेत त्यांना ते बुकची गरज आहे. पण ते फर्स्टला जर गेले ना तर त्यांना बुकची गरज नाही. पण शिकवावं तर लागणार आहे बिगिनर लेवल. सो आपला पुढचा क्लास तोच राहील की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परत आता सांगते थोडक्यात की तुम्हाला 5 दिवस फ्री मध्ये शिकवायचं आहे. काय काय शिकवायचं ते पण तुम्हाला सांगते. जेणेकरून मुलं तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. तुमच्याशी ते कनेक्ट होतात. बॉन्ड होतो. आणि तेच मुलं घरी जाऊन हट्ट करतात की नाही आम्हाला हा क्लास करायचा आहे. तर मिळतात. आता रेकीच्या क्लासमध्ये या तुम्हाला म्हणजे तुम्ही हे वाक्य कधीच बोलणार नाही की आम्हाला जर मुलं नाही मिळाली तर. काय होतं आपण क्रिएटर आहोत. आपण जो थॉट क्रिएट करू ती घटना आपल्या आयुष्यात घडणार आहे. मी थॉट क्रिएट केला की मला एवढ्या लेडीजला शिकवायचं किंवा मला पर मंथ एवढं इन्कम हवंय माझं जाऊन कुठलीही गोष्ट आपल्याला इथे क्रिएट करायची आहे. बघा तुम्हाला आहे ना 4थी पर्यंतची मुलं घ्यायची. म्हणजे एखादा 4थीतला मुलगा आहे आणि जो अबॅकस कधीच शिकलेला नाही तर त्याला सुद्धा तुम्हाला शिकवायचं. हा. तुम्हाला बघा अजून एक फरक सांगते. तुम्हाला जर तुम्ही असं सर्च वगैरे करत असाल तर नोटिफिकेशन येतात. नसेल करत तर इट्स ओके. एक फिंगर अबॅकस म्हणून असतं. ओके. तर फिंगर अबॅकसचे पण ऍड येतात. पण तिथे काय होतं मी पण माझ्या मुलाला शिकवलं फिंगर अबॅकस. पण मला काय दिसलं किंवा ऍज अ ब्रेन मॅपिंग एक्सपर्ट मला ते कळलं. काय कळलं? तर फिंगर अबॅकस मध्ये ना ते काय म्हणतात त्याला 1 2 3 4 5. ओके. आणि हे केल्यामुळे काय होतं की त्यांना ज्यावेळेला आपण व्हिज्युअलायझेशन घेतो ना तर ते इथेच करतात. त्यांचे न्यूरॉन्स नाही डेव्हलप होत. इथे काय होतंय की इमॅजिनरी बोर्ड आहे. इमॅजिनरी बोर्ड मध्ये न्यूरॉनचे कनेक्शन वाढतात. म्हणजे इम्प्रुव्हमेंट होते त्याच्यात. पण ज्या वेळेला ही बोटांना करतात आपण असं करत होतो लहानपणी. ही मुलं अशी करतायत. हा. तर इथे नाही काही डेव्हलपमेंट होत. इथे लिमिटेशन्स आहेत. इथे काय लिमिटेशन आहे की कॅल्क्युलेशन फास्ट होत आहे. पण याच्यामुळे काय होतंय व्हिज्युअलायझेशन वाढल्यामुळे त्यांचा इतर विषयातले सुद्धा मार्क्स वाढतात. एका जागेवर बसण्याची कॅपॅसिटी वाढते. अंडरस्टँडिंग वाढते. मॅच्युरिटी वाढते. पेशन्स वाढतात. एक उत्तम श्रोता होतो आणि जो उत्तम श्रोता असतो तोच उत्तम वक्ता होऊ शकतो. खूप आहे. तर फिंगर अबॅकस मी प्रेफर नाही करत. माझ्याकडे भरपूर डेटा आहे त्याचा. भरपूर त्याच्यावर मी कोर्स घेऊ शकते. जसं जेवढं अबॅकस आहे तेवढं त्याच्या लेव्हल आहे. पण तिथे मुलांच्या समोर हे काउंटिंग असतं. है ना? तर इथे काय होतं त्यांना इमॅजिनरी बोर्ड ते समोर बघतात. त्याच्यामुळे हे सगळं बेनिफिट्स आपल्याला मिळतात. ओके. येस. अजून
शीतल ताई केली का सुरुवात? मुलाला शिकवलं का काही? शीतल पाटेकर पाटकर आय थिंक ओके सुरुवात थोडी थोडी शिकवलं मुलाला 1 to 10 इंट्रोड्यूस केलं. नाही या नंबर स्केल 1 to 500 स्केल थोडीशी प्रॅक्टिस चालू आहे थोडं आउटिंगला होता तर हा. वीकमध्ये तर आता करेल बेसिक फर्स्ट नाही पण मला एक बोलायचं तर की मला पर्सनली भेटली सो हे टिप्पणी वगैरे सांगितलं की बाहेर कॉस्टिंग आणि जे तुम्ही घेतात ना खूप खूप फरक आहे आणि एक आम्ही तुमचे प्रॉडक्ट पण यूज केले सो तरी पण म्हणतात की खूप छान आहे थँक्यू. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं थँक्यू सो मच. पण तुमचं योग्य ते आदर सत्कार नाही झाला. तुम्ही चहा घ्यायला नाही म्हणालात आणि दुसऱ्या वेळेला आलात त्यावेळेला तो फार अवकाळ होता. मी जस्ट गावावरून आलेली होती आणि थोडंसं फार थकलेली होती त्यामुळे आपलं बोलणं झालं पण फार काही तुमचं चहा नाश्ता असं काही नाही झालं माझ्याकडून तर सॉरी. किती छान. ते जास्ती महत्वाचं आहे. ते जास्ती महत्वाचं आहे. एखाद्याच्या आयुष्यात हो. खूप छान. छान. खूप छान. बघा जसं सुरुवातीला मी म्हटले की नोकरी काय करते आपल्याला आपले ड्रीम्स दाबून टाकते. आपल्याला स्वप्नच पाहायला वेळ देत नाही. पण इथे काय होतंय तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट झाला आणि जी काही रेकीची रिक्षा आहे ती खूप काम करते. तर रेकीची जी रिक्षा होते त्यातनं बघा आता शेतात वर्किंग आहेत. त्यांचं ऑफिस आहे. फुल टाइम वर्किंग आहे. आणि तेवढंच होतं. पण रेकीच्या नंतर त्यांना कुठेतरी ते क्लिक झालं. की मी असं काहीतरी करू शकते संडे टू संडे सगळ्या मैत्रिणींना फिरायला घेऊन जाऊ शकते. म्हणजे ते सगळं त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं, प्लॅनिंग केलं. काहीतरी त्याच्यातनं त्यांना इन्कम मिळालंच ना. सोबत आनंद खूप मिळाला. इतरांच्या आयुष्यात आनंद दिला. तर ह्या गोष्टी होतात. सो मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देते. 3 तारखेपासून आपला रेकी लेव्हल 1 चा क्लास सुरू होतोय. तो जर तुम्ही पूर्ण केला, तर तुमचं जे आता नोकरी, बिझनेस, करियर जे काही असेल किंवा अभ्यासच तुम्ही नव्याने सुरू करू बघत असाल, तर तुम्ही कुठे ना कुठे महिनाभरात पोहोचणार साधारण महिनाभरात. ओके? सो त्या क्लासला पण या. अबॅकसची पुस्तकं घ्या, ती सोडवा, स्वतःच्या मुलांना शिकवा. ठीक आहे? येस. थँक यू सो मच. आता कुणाचा हँड रेज नाहीये, पण कुणाला बोलायचंय का? नाहीतर 11 वाजले आपण ठेवूया. हां, बोला. हे झालं की मी तिथे जाऊन बसते आणि बनवते स्वतः. गिरणीमध्ये दळण काढलं. प्रियाज हर्बल्स असं नाव आहे. फक्त प्रिया असेल किंवा प्रिया ऑर्गॅनिक असेल तर ते आपलं नाही. ओके. डिस्पॅच इथून होतं. हो. येस. हां.
आहे त्याचं पण तुम्ही रिसेलिंग करू शकता. ते पण तुमच्या ग्रुप्सला म्हणजे शेअर करणं किंवा काय. कारण मी सध्या त्याची ऍड करत नाहीये. रेकीचीच ऍड मी जास्त करते किंवा अबॅकसची. आणि ते म्हणजे आता ऑटो पायलट मोडवर आहे तो बिझनेस. म्हणजे क्लायंट आहेत, रिसेलर आहेत. त्यांचं संपलं की ते परत ऑर्डर करतात. तर त्याचं फारसं मला पण स्टेटसला ठेवणं होत नाही. आठवड्यातून एखादाच दिवस मी त्या स्टेटसला ठेवते. पण ते मी स्वतःच बनवते. आणि त्याच्यात अजून एक व्हॅल्यू ऍडिशन आपण केलेली आहे, की जसं रेकी म्हणजे एक सिद्धी आहे, एक शक्ती आहे. तर ते साबण आता मी सिद्ध करून देते. त्याच्यामुळे जास्ती रिझल्ट्स आहेत. आणि अशी काही लोकं आहेत. आता फॉर एक्झाम्पल बऱ्याच आपल्या मैत्रिणींनी सांगितलं, की हसबंडचे त्यांना प्रॉब्लेम असतात. म्हणजे हसबंड डॉमिनेटिंग असतं, ऐकतच नाही काही. है ना? किंवा मनी प्रॉब्लेम खूप असतात. पण त्यांना ना असं नाही आवडत, की काहीतरी आपण पॉझिटिव्ह बोलू किंवा एखादा क्रिस्टल वापरू किंवा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवू, असं नाहीच आहे काही. किंवा मुलांच्या बाबतीत तसं आहे. मुलांवर त्या रेमेडीज नाही वापरू शकत आहे किंवा मुलांना ते फार मुलं त्यांची हट्टी आहेत. तर असे आपण साबण बनवलेले आहेत. राशीनुसार, नक्षत्रानुसार ते त्याच दिवशी बनवले जातात. एक पर्टिक्युलर तिथी असते, ते त्याच दिवशी बनवले जातात. आणि ते मंत्रांनी सिद्ध केले जातात आणि जी रेकीची शक्ती आहे, एंजलची आहे, ती सिद्धी आहे, एक साधन आहे. त्यातनं ते सिद्ध केले जातात. आणि ते वापरायचे. आता साबण जर बाथरूममध्ये ठेवला, तर तुमची मुलं किंवा हसबंड विचारणार आहेत का ही नक्की काय आहे? ते वापरणार आहेत आणि ते वापरले की त्यांना साधारण 8-15 दिवस वापरलं की तुम्हाला त्यात बदल जाणवतात. तर माझा असा ऑल इन वन पण आहे. तर मग माझा असा विचार आहे, की एवढे सगळे साधनं मी करत बसण्यापेक्षा ते ॲज अ कोर्स तुम्हाला शिकवावं सगळ्यांना. तर जर तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही शिकू शकता. ओके. त्याचे मिनिमम चार्जेस असतील आणि त्याचं आपल्याकडे रॉ मटेरियल पण भरपूर आहे. बाहेरून पण तुम्ही घेऊ शकता. आपल्याकडेही आहे. एक 3-4 वर्षापूर्वी साबणाचे क्लासेस घेतले होते. तर तेव्हापासून रॉ मटेरियल पण असतं आणि ऑर्डर पण माझ्याकडे चांगल्या असल्यामुळे स्टॉक भरपूर असतो. तर तुम्ही तसंही करू शकता. क्लास शिकून तुम्ही स्वतः ते तयार करून एखाद्या एक्झिबिशनमध्ये तुम्ही ते विक्री करणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. स्वतःसाठी वापरू शकतात. वेगवेगळ्या तिथीला बनवून. जो पण प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी बनवून वापरू शकतो. ओके? येस. संगीता. साधारण एक महिनाभरात घेऊया. आता अभ्याकसचं या महिन्यात पूर्ण करूया. हे 27 तारखेला जे सेशन आहे ते. आणि एक रेकीचं आणि क्रिस्टलचं सेशन लागलेलं आहे. शेड्यूल झालेलं आहे सगळ्या डेट्स. तर ते झाल्यानंतर वेदिक मॅथ्सचं एक सेशन घेऊया आपण फेब्रुवारी एंडमध्ये साधारण. ओके. आणि प्रयत्न करा विद्यार्थी मिळतील असेल म्हणजे तुम्हाला सेकंड लेवल फेब्रुवारीमध्ये मी शिकवून टाकते. ओके. येस. एंजल नंबर 1111. येस. थँक यू सो मच. इतका वेळ तुम्ही मला ऐकून घेतला. मला ही संधी दिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस. तर आजचं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल, काहीतरी तुम्हाला इतकं मिळालं असं वाटत असेल, तर ग्रुपला पोस्ट करा. जेणेकरून ज्या मैत्रिणी फक्त ग्रुप जॉईन करून ठेवलाय, पण सेशनला आल्या नाहीत, काही कारण असू शकतं, तर त्यांना ते कळेल, की नाही आपण शोधतोय वर्क फ्रॉम होम आणि आपल्याला खरंच तिथून मिळणार आहे. तर याची त्यांना खात्री होईल, जर तुम्ही तिथं नमूद केलं तर. थँक यू सो मच अँड आय लव्ह यू ऑल ऑफ यू अँड बाय बाय. भेटूया 27 तारखेला. केलं का ते रेकॉर्डिंग स्टॉप केलं का